12वी तर्कशास्त्र विषयाच्या तासिकेमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेमध्ये आपण अनुमानाचे नियम रूल्स ऑफ इन्फरन्स याचे 9 नियम अभ्यासले होते। आपण अभ्यासले होते आणि अभ्यासक्रमामध्ये आपणास 9च नियम आहेत। पण मी जाता जाता आपणास म्हटलं होतं की अनुमानाचे 10 नियम आहेत। तो 10वा नियम कोणता तो आपणास मी सांगेन। या अनुमानाच्या 10व्या नियमाचा अभ्यासक्रमामध्ये समावेश नाही, तरी परंतु आपणास त्याची माहिती असली पाहिजे म्हणून हा नियम मी आपणास सांगणार आहे। आपण हा नियम नाही अभ्यासला तरी चालेल, कारण हा नियम आपल्या अभ्यासक्रमामध्ये नाही आहे। फक्त आपणास माहितीसाठी हा नियम सांगतोय। अनुमानाचा 10 क्रमांकचा नियम आहे समावेशनीकरण। हे अनुमानाचा 10 क्रमांकचा नियम आहे आणि याला इंग्रजीमध्ये ॲब्सॉर्प्शन असं म्हणतात आणि लिहिताना ABS एवढं आपण त्याचं शॉर्ट फॉर्म लिहितो आणि पूर्णविराम देतो। ॲब्सॉर्प्शन हे त्याचं इंग्रजीतला उच्चार आहे आणि लिहित असताना इंग्रजीमध्ये शॉर्ट फॉर्म ABS असं लिहितो। समावेशीकरणाचा नियम हा सोपाधिक विधानाशी संबंधित आहे। कोणत्या विधानाशी संबंधित आहे? सोपाधिक विधानाशी संबंधित आहे। नियम काय म्हणतो पहा, की जर एखादे सोपाधिक विधान दिलेले असेल, तर समावेशनीकरणाच्या नियमानुसार म्हणजेच ॲब्सॉर्प्शनच्या नियमानुसार त्या सोपाधिक विधानातील पूर्वांग अगोदर घ्यावा। समोर लहान कंसामध्ये स्मॉल ब्रॅकेटमध्ये सोपाधिक विधानातील पूर्वांग आणि उत्तरांग यांना संधीने जोडावे आणि शेवटी ते चल आणि संधीचे घटक विधान यांना सोपाधिकने जोडावे। हा तुमचा समावेशीकरणाचा नियम, ॲब्सॉर्प्शनचा नियम आहे। हे आपल्याला अभ्यासक्रमामध्ये नाही आहे म्हणून याला विस्तारितपणे आपणास मी समजावून देत नाही। फक्त आपणास माहिती असली पाहिजे की अनुमानाचा 10 क्रमांकचा नियमसुद्धा आहे। रूल्स ऑफ इन्फरन्सचा 10वा नियमसुद्धा आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपणास अनुमानाचे 9 नियम संपल्यानंतर आपणास पुढील नियम अभ्यासायचे आहेत। ते नियम आहेत प्रतिनिवेशनाचे नियम। याला स्थानांतरणाचे नियम असंही म्हणतात। स्थानांतरणाचे नियम असंही आपण म्हणतो आणि याला इंग्रजीमध्ये आपण रूल्स ऑफ रिप्लेसमेंट म्हणतो। रूल्स ऑफ रिप्लेसमेंट असं त्याचं इंग्रजीतलं नाव आहे। आता हे 10 नियम कोणते आहेत हे आपण प्रत्यक्षात अभ्यासाला सुरू करण्यापूर्वी आपणास एक फरक अनुमानाच्या नियमातला आणि प्रतिनिवेशनाच्या नियमातला इथं जाणून घेणे आवश्यक आहे। म्हणजे आपण युक्तिवादाची आकारिक सिद्धता देत असताना तो नियम त्या विशिष्ट पद्धतीनं, योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी त्या युक्तिवादाचा निष्कर्ष सिद्ध करत असताना वापरू शकतो। आपण जे अनुमानाचे 9 नियम अभ्यासलेले आहेत, ते अनुमानाचे 9 नियम अभ्यासत असताना आपणास एक लक्षात आला असेल की त्या अनुमानाच्या प्रत्येक नियमामध्ये
आपण एकतर पूर्वांग बाजूला काढलेला आहे किंवा उत्तरांग बाजूला काढलेला आहे. मग कधी पूर्वांगाचा निषेध करून बाजूला काढलेला आहे, तर कधी उत्तरांगाचा निषेध करून बाजूला काढलेला आहे. अनुमानाचे 9 नियम आपण पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येत असेल आपल्या, की आपण प्रत्येक नियमामध्ये एखाद्या नियमात पूर्वांग बाजूला काढलेला आहे किंवा एखाद्या नियमात उत्तरांग बाजूला काढलेला आहे. कधी पूर्वांगाचा निषेध करून बाजूला काढलेला आहे, कधी उत्तरांगाचा निषेध करून बाजूला काढलेला आहे. म्हणजे अनुमानाचे 9 नियम हे विधानाकाराच्या म्हणजे विधानाच्या अर्ध्या भागाला लागू पडतात, म्हणजेच काही भागाला लागू पडतात. हे लक्षात ठेवा. विधानाचा पूर्वांग माहीत असेल, उत्तरांग माहीत असेल, पूर्वांग, अशा पद्धतीचे नियम आपण अनुमानामध्ये अभ्यासले. म्हणजे पूर्वांग बाजूला काढला किंवा उत्तरांग बाजूला काढला, कधी त्यांचा निषेध करून बाजूला काढला, कधी उत्तरांगाचा निषेध करून बाजूला काढला, तर कधी निषेध न करता जशाला तसं बाजूला काढला. याचा अर्थ संपूर्ण विधानाला अनुमानाचे नियम आपण लावत नाही, तर त्या विधानाच्या काही म्हणजे अर्ध्या भागालाच अनुमानाचे नियम हे लागू पडत असतात, वापरत असतो. पण प्रतिनिवेशनाचे नियम म्हणजेच स्थानांतरणाचे नियम म्हणजेच रूल्स ऑफ रिप्लेसमेंटचे नियम हे विधानाच्या काही भागासाठी आपण नाही वापरत, तर त्या संपूर्ण विधानासाठी विधानाकारासाठी वापरत असतो. संपूर्ण विधानासाठी रिप्लेसमेंट, रिप्लेस, प्रतिनिवेशन, त्याच्याऐवजी या विधानाऐवजी अशी मांडणी, या विधानाऐवजी अशी मांडणी असा त्याचा अर्थ. स्थानांतरण याच्याऐवजी असं, म्हणजे प्रतिनिवेशनाचे नियम, स्थानांतरणाचे नियम हे पूर्ण विधानाला लागू पडत असतात, वापरत असतो. आणि अनुमानाचे नियम विधानाच्या अर्ध्या म्हणजेच काही भागाला आपण वापरत असतो. हा फरक आपण या ठिकाणी जाणून घेणे आवश्यक आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रतिनिवेशनाचा पहिला नियम या ठिकाणी अभ्यासूया. आणि तो नियम अतिशय सोपा असा आहे. हा नियम लक्षात ठेवण्यासाठी आपण गणितातील एक सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे. जे सूत्र आपणास अवगत आहे, मायनस मायनस इज इक्वल टू प्लस, हे सूत्र या प्रतिनिवेशनाच्या पहिल्या नियमामध्ये आपणास दिसून येईल. पहा, पहिला नियम आपला आहे प्रतिनिवेशनाचा पहिला नियम आपला आहे द्विवार निषेधचा नियम. द्विवार निषेधचा नियम याला आपण डबल निगेशनचा नियम म्हणतो. आणि याला इंग्रजीमध्ये शॉर्ट फॉर्म डी पूर्णविराम एन पूर्णविराम DN असं लिहितो. डबल निगेशन असा त्याचा पूर्ण उच्चार आहे. शीर्षकामध्ये आपणास नियम लक्षात येत असेल. द्वि म्हणजे दोन, निषेध दोनदा निषेध. नियम काय म्हणतो पहा, की एखाद्या चलाचा, मग ते ए पासून W पर्यंतचं कोणतंही लघु अक्षर असेल, एखाद्या चलाचा किंवा एखाद्या घटक विधानाचा किंवा एखाद्या घटक विधानाचा किंवा एखाद्या घटक विधानाचा किंवा एखाद्या घटक विधानाचा दोनदा निषेध दिला असेल, 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 दोन वेळेस नॉट आलेला असेल, तर द्विवार निषेधच्या नियमानुसार तो दोन वेळेस आलेला नॉट निषेध काढून टाकावा आणि फक्त ते चल लिहावे. आता इथं घटक विधान आहे संधीचं, त्याचा दोनदा निषेध आहे. इथं दोनदा असलेला निषेध निघून गेल्यानंतर, काढून टाकल्यानंतर
काय शिल्लक राहील? पी संधी क्यू. इथं दोनदा असलेला निषेध निघून गेल्यानंतर काय शिल्लक राहील? पी सोपा अधिक क्यू. इथं दोनदा असलेला निषेध निघून गेल्यानंतर काय शिल्लक राहील? पी विकल्प क्यू. इथं दोनदा असलेला निषेध निघून गेल्यानंतर काय शिल्लक राहील? पी सममूल्य क्यू. आता विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या चलाचा किंवा घटक विधानाचा दोनदा निषेध दिला असेल तर द्विवार निषेधच्या नियमानुसार म्हणजेच डबल निगेशनच्या नियमानुसार DNच्या नियमानुसार दोनदा असलेला निषेध नॉट आपण काढून टाकावा आणि फक्त ते चल किंवा घटक विधान लिहावे. नियम आपल्या लक्षात आला असेल. पण एक प्रश्न आहे की दोनदा असलेला निषेध काढून टाकल्यानंतर मी पी हे फक्त चल लिहित असताना किंवा घटक विधान लिहित असताना सममूल्याचं चिन्ह का देत आहे? अगदी बरोबर प्रश्न आहे. तर त्याचं उत्तरही तेवढंच सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, की आपण नॉट पी याऐवजी पीचा उपयोग करू शकतो. युक्तिवादाची आकारिक सिद्धता देत असताना आपल्याला जशी आवश्यकता असेल त्या पद्धतीने या नियमांचा उपयोग आपणास करता येतो. नॉट पी याच्या ऐवजी आपण फक्त पी लिहू शकतो आणि फक्त पी ऐवजी नॉट पी लिहू शकतो. याचं कारण सममूल्य चिन्ह लिहायचं असं आहे की दोघांचं येणारं सत्यता मूल्य हे सारखंच आहे. दोघांचं येणारं सत्यता मूल्य कसं आहे? सारखंच आहे. दोघांचं म्हणजे कोणाचं? नॉट पीचं सत्यता मूल्य आणि पीचं सत्यता मूल्य सारखंच येतं. त्यामुळे इथं सममूल्याचं चिन्ह आलेलं आहे. नॉट पी ऐवजी आपण पी असं लिहू शकतो किंवा पी ऐवजी नॉट पी असं लिहिता येतं. निषेध पी संधी क्यू ऐवजी आपण फक्त पी संधी क्यू लिहू शकतो किंवा पी संधी क्यू म्हणजेच नॉट पी अँड क्यू असा त्याचा अर्थ होतो. हा आहे द्विवार निषेधचा नियम. तर आपण या पुढील नियम प्रतिनिवेशनाचा दुसरा नियम आपण या ठिकाणी अभ्यासूया. द्विवार निषेधचा, डबल निगेशनचा, DNचा नियम अभ्यासल्यानंतर पुढचा नियम तेवढाच सोपा आणि चांगला आहे. पुढचा दुसरा नियम आहे डी मॉर्गनचा नियम. डी मॉर्गनचा नियम आणि याला लिहित असताना आपण डी पूर्णविराम एम पूर्णविराम एवढं त्याचं शॉर्ट फॉर्म लिहितो आपण. डी मॉर्गन असा त्याचा पूर्ण उच्चार आहे. आता डी मॉर्गनचे दोन नियम आहेत. डी मॉर्गनचे दोन नियम आहेत. त्यातला पहिला नियम आपण या ठिकाणी घेऊया आणि नंतर आपण डी मॉर्गनचा दुसरा नियम अभ्यासूया. डी मॉर्गनचा पहिला नियम काय म्हणतो की जर एखाद्या संधी विधानाचा, हे कोणतं विधान आहे विद्यार्थी मित्रांनो? संधी विधान. जर एखाद्या संधी विधानाचा निषेध दिला असेल, जर एखाद्या संधी विधानाचा निषेध दिला असेल, हा निषेध संधीचा आहे कारण हा निषेध कंसाला लागून आलेला आहे. म्हणजे हा निषेध या कंसामध्ये जे मूळ तार्किक संयोजक असेल त्याचा आहे आणि तो मूळ तार्किक संयोजक संधी आहे आणि त्याचा हा निषेध आहे. नियम काय म्हणतो डी मॉर्गनचा? की एखाद्या संधी विधानाचा निषेध दिला असेल तर डी मॉर्गनच्या नियमानुसार त्या संधी विधानातील पूर्वांगाचा निषेध करावा. जे काही पूर्वांग असेल त्याचा निषेध करावा. पीचा निषेध काय होईल? निषेध पी, नॉट पी. उत्तरांगाचा निषेध करावा. या ठिकाणी आपलं उत्तरांग काय आहे? क्यू. क्यूचा निषेध काय होईल? नॉट क्यू, निषेध क्यू. आणि त्यांना संधीऐवजी विकल्पाने जोडावे. आणि त्यांना संधीऐवजी विकल्पाने जोडावे. परत एकदा रिपीट करतो विद्यार्थी मित्रांनो की डी मॉर्गनचा नियम, पहिला नियम काय म्हणतो? एखाद्या संधी विधानाचा निषेध दिला असेल तर डी मॉर्गनच्या नियमानुसार म्हणजेच DMच्या नियमानुसार
त्या संधी विधानातील पूर्वांग आणि उत्तरांग, पूर्वांग आणि उत्तरांग या दोहोंचा निषेध करावा आणि त्यांना संधीऐवजी विकल्पाने जोडावे. म्हणजे या ठिकाणी आपण नॉट इन स्मॉल ब्रॅकेट पी अँड क्यू स्मॉल ब्रॅकेट क्लोज याच्याऐवजी स्मॉल ब्रॅकेट नॉट पी और नॉट क्यू स्मॉल ब्रॅकेट क्लोज असं लिहू शकतो. म्हणजे निषेध कंसात पी संधी क्यू याच्याऐवजी आपण निषेध पी विकल्प निषेध क्यू असं लिहू शकतो, किंवा निषेध पी विकल्प निषेध क्यू ऐवजी आपण असं लिहू शकतो, निषेध कंसात पी संधी क्यू छोटा कंस बंद. याच्याऐवजी असं लिहू शकतो किंवा याच्याऐवजी असं लिहू शकतो, कारण आत्ताच सांगितलेलं आपणास दोघांचंही येणारं सत्यता मूल्य किंमत सारखंच येतं, म्हणून मधामध्ये सममूल्याचं चिन्ह आपण देतो. कारण हे नियम आहेत प्रतिनिवेशनाचे. एका विधानाऐवजी त्याची दुसऱ्या पद्धतीने मांडणी सारखीच येते आणि ही अशी. तर आता हा डी मॉर्गनचा पहिला नियम झाला. आता डी मॉर्गनचा दुसरा नियम मी फक्त आपणास सांगेन आणि मला खात्री आहे की पहिला नियम ज्यांना लक्षात आला असेल ते दुसरा नियम पटकन सांगतील. संधिविधानाचा निषेध असेल, डी मॉर्गनच्या नियमानुसार संधिविधानातील पूर्वांग आणि उत्तरांग दोहोंचा निषेध करून त्यांना संधीऐवजी विकल्पाने जोडावे. थोडासा बदल कसा आहे पहा. दुसरा डी मॉर्गनचा नियम, एखाद्या विकल्प विधानाचा निषेध दिला असेल, इथं संधीऐवजी फक्त काय आलं, विकल्प आलं. तेच एखाद्या विकल्प विधानाचा निषेध दिला असेल तर डी मॉर्गनच्या नियमानुसार त्या विकल्प विधानातील पूर्वांग आणि उत्तरांग, पहिला भाग आणि दुसरा भाग, पूर्वांग आणि उत्तरांग दोहोंचा निषेध करावा, दोहोंचा निषेध करावा आणि त्यांना विकल्पाऐवजी संधीने जोडावे, आणि त्यांना विकल्पाऐवजी संधीने जोडावे. हा डी मॉर्गनचा दुसरा नियम आहे. दोन्ही नियमांकडे आपण जर थोडंसं लक्ष दिलं तर संधीचा निषेध असेल तर पूर्वांग उत्तरांगाचा निषेध करून विकल्पाने जोडतो, आणि विकल्पाचा निषेध असेल तर आपण पूर्वांग उत्तरांगाचा निषेध करून संधीने जोडतो. म्हणजे संधी आलेला असेल तर त्याचं रूपांतर स्थानांतर प्रतिनिवेशन करत असताना संधीऐवजी विकल्प येतं आणि त्यातील पूर्वांग आणि उत्तरांगाचा आपण निषेध करतो. संधी विधानाचा निषेध आलेला असेल, निषेध संधी विधान आलेला असेल, संधी विधानाचा निषेध आला असेल किंवा निषेध संधी विधान आला असेल, विकल्प विधानाचा निषेध आला असेल किंवा निषेध विकल्प विधान आला असेल तर पूर्वांग आणि उत्तरांगाचा निषेध करतो, आणि संधी असेल तर विकल्पाने जोडतो आणि विकल्प असेल तर संधीने जोडतो. हे डी मॉर्गनचे दोन नियम आहेत. हे दोन नियम आपण अभ्यासलेले आहेत. संधी विधानाचा निषेध आला असेल तर डी मॉर्गनच्या नियमानुसार संधी विधानातील पूर्वांग आणि उत्तरांग दोहोंचा निषेध करावा आणि त्यांना संधीऐवजी विकल्पाने जोडावे. आणि जर दुसरा नियम आहे त्याचा, विकल्प विधानाचा निषेध आला असेल, म्हणजेच निषेध विकल्प विधान आला असेल तर विकल्प विधानातील पूर्वांग आणि उत्तरांग या दोहोंचा निषेध करावा आणि त्यांना विकल्पाऐवजी संधीने जोडावे. हे डी मॉर्गनचे दोन नियम आहेत. आता या पुढचा आपणास तिसरा नियम अभ्यासावयाचा आहे. तो तिसरा नियम प्रतिनिवेशनाचा, म्हणजेच सममूल्यतेचा, म्हणजेच स्थानांतरणाचा नियम, म्हणजेच रूल्स ऑफ रिप्लेसमेंटचा नियम. तिसरा नियम आहे सहसंबंधाचा नियम, सहसंबंध. याला इंग्रजीमध्ये असोसिएशन असं म्हणतो आणि लिहित असताना शॉर्ट फॉर्म याचं ASSO एवढंच लिहितो आणि पूर्णविराम देतो. सहसंबंधाचा नियम. आता ज्या पद्धतीनं डी मॉर्गनचे दोन नियम होते
त्याच पद्धतीने सहसंबंधाचे सुद्धा आपणास 2 नियम अभ्यासावयाचे आहेत। सहसंबंधाचे आपणास किती नियम अभ्यासावयाचे आहेत? 2 नियम अभ्यासावयाचे आहेत। आता पहा सहसंबंधाचा नियम काय म्हणतो की एक संधीचे घटक विधान, एक संधीचे घटक विधान आणि एक चल संधीने जोडलेले असेल, संधीचे घटक विधान आणि एक चल संधीने जोडलेले असेल तर सहसंबंधाच्या नियमानुसार म्हणजेच असोसिएशनच्या नियमानुसार संधीच्या घटक विधानातील पूर्वांग अगोदर लिहावा, त्यानंतर संधीच्या घटक विधानातील उत्तरांग आणि ते चल जे आपण नंतर घेतलं होतं ते चल एकत्र संधीने जोडावे, शेवटी ते चल आणि संधीचे घटक विधान एकत्र संधीने जोडावे। हा सहसंबंधाचा म्हणजेच असोसिएशनचा पहिला नियम आहे। काय नियम आहे की एक संधीचे घटक विधान आणि एक चल संधीने जोडलेले असेल तर सहसंबंधाच्या नियमानुसार म्हणजेच असोसिएशनच्या नियमानुसार संधीच्या घटक विधानातील पूर्वांग बाजूला काढावा आणि संधीच्या घटक विधानातील उत्तरांग आणि ते चल एकत्र संधीने जोडावे आणि शेवटी ते चल आणि संधीचे घटक विधान संधीने जोडून घ्यावे। या नियमाला आपण असोसिएशनचा नियम म्हणजेच सहसंबंधाचा नियम आपण म्हणतो। अगदी असाच यांचा दुसरा नियम आहे, फक्त चिन्ह बदललेला आहे। विद्यार्थी मित्रांनो आपण लक्ष करा, पुढं काय परिवर्तन होईल याचं आपण स्वतः सांगू शकता, आपणास नक्कीच याच्यात गोडी निर्माण होईल। की पहा काय म्हणतो नियम की एक विकल्पाचे घटक विधान, एक विकल्पाचे घटक विधान आणि एक चल विकल्पाने जोडलेले असेल। आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, पहिल्या नियमामध्ये संधीचं घटक विधान आणि चल संधीनं जोडलेलं, मग याचं परिवर्तन काय केलं? असं केलं। आता इथं संधीऐवजी विकल्पाचं घटक विधान, चल आलेला आहे आणि इथं संधीऐवजी विकल्प आलेला आहे। याचं परिवर्तन याच्यासारखंच होईल, फक्त हे चिन्ह बदलतील। बिलकुल बरोबर आहे, आपल्या मनामध्ये जे येत आहे तसंच त्याचं परिवर्तन होणार आहे। म्हणजे कसं परिवर्तन? विकल्पाच्या घटक विधानातील पूर्वांग अगोदर लिहावा, विकल्पाच्या घटक विधानातील उत्तरांग आणि ते चल एकत्र विकल्पाने जोडावे, एकत्र विकल्पाने जोडावे, शेवटी ते चल आणि विकल्पाचे घटक विधान विकल्पाने जोडावे। हा असोसिएशनचा सहसंबंधाचा दुसरा नियम आहे। विद्यार्थी मित्रांनो आता हे 3 नियम आपण अभ्यासलेले आहे, अजून आपणास 7 नियम अभ्यासावयाचे आहे। हे 7 नियम आपण अभ्यासत असताना एक गोष्ट आपल्या मनामध्ये असू द्या की 19 नियम अभ्यासणे आणि मग आपण CP आणि IP म्हणजे कंडिशनल प्रूफ आणि इनडायरेक्ट प्रूफ याला अनुसरून युक्तिवादाची सिद्धता देणे आपणास क्लिष्ट आहे, अवघड आहे असं वाटू देऊ नका। कारण विद्यार्थी मित्रांनो हे 19 नियम जरी आपणास अभ्यासावयाचे असले तरी ज्यावेळेस प्रत्यक्षात मी युक्तिवादाची सिद्धता कशी द्यावयाची याच्यावरचा व्हिडिओ तयार करेन, त्यावेळेस आपणास या 19 नियमांपैकी फक्त 10 ते 12 नियम यांचा आधार घेऊन प्रत्येक युक्तिवाद, कोणताही युक्तिवाद असू द्या, कशाही प्रकारचा युक्तिवाद असू द्या, त्या युक्तिवादाची सिद्धता फक्त 10 ते 12 नियमांचा उपयोग करून आपण तो व्यवस्थित अचूकपणे सोडू शकतो। हे तंत्र मी आपणास
ज्यावेळेस प्रत्यक्षामध्ये युक्तिवादांची सिद्धता याचे उदाहरणं घेईन त्यावेळेस आपणास मी सांगे। परंतु तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपलं विद्यार्थी म्हणून कर्तव्य आहे की आपण अभ्यासक्रमामध्ये असलेले 19 पूर्ण नियम अवगत करून घेतलेच पाहिजे। आणि अवगत केव्हा होतील? आपण त्याच्यात आवड घेतली तर। आता विद्यार्थी मित्रांनो, आपणास पुढील नियम जो आहे तो वितरणाचा म्हणजेच डिस्ट्रीब्युशनचा आहे। तो डिस्ट्रीब्युशनचा नियम आपण पुढील तासिकेमध्ये अभ्यासूया। आजच्या तासिकेशी संबंधित आपली काही अडचण असेल, काही समस्या असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलच्या चॅटबॉक्समध्ये आपली समस्या अडचण मला आपण पाठवावी। त्या अडचणीचं समाधान करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन, कारण मी आपल्यासाठीच आहे। विद्यार्थ्यांची अडचण दूर करणे हे माझं कर्तव्य आहे आणि आपली अडचण मी नक्कीच दूर करेन। आणि जर आपणास हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या तर्कशास्त्र विषयामध्ये आपणास गोडी निर्माण होत असेल, हा विषय आपणास सहज सोपा वाटत असेल, आवड निर्माण होत असेल तर आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, माझ्या व्हिडिओंना आपण लाईक करावं आणि माझ्या व्हिडिओंना आपण शेअरसुद्धा करावं। आजच्या तासिकेसाठी आपले खूप खूप धन्यवाद।